माननीय अध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या आनंद मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इथे जी सर्व श्रोतृवृंद जमला आहे, अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत, त्या सगळ्यांना मी धन्यवाद देते आणि आभार पण मानते. या सत्काराला मी पात्र आहे हे खरं म्हणजे अशा काही ज्या टिल्लू आहेत सायनला राहणाऱ्या, त्यांनी मला सुचवलं आणि त्यांनी तुम्हाला अर्ज वगैरे मला पाठवून तो भरून दिला आणि म्हणून मी आज इथे पोचलेली आहे. तर त्यांना प्रथम माझा नमस्कार आणि धन्यवाद. आता मला खूप तिथे आनंद होतोच आहे. हा सर्व इथला लोकांचा समूह बघून आणि सगळं परिसर बघून आणि सगळा सोहळा बघून खूप आनंद होतोय. आणि त्यासाठी माझ्या आईवडिलांनी जो माझ्या संस्कार केला, माझ्या पतीने माझ्यासाठी मला ते सहकार्य दिलं आणि मुख्य म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवले तथा दादा, त्यांचीही प्रेरणा माझ्या मागे आहे. त्यांचं माझ्यावर खूप ऋण आहे या सगळ्यांचं माझ्यावर खूप. कारण दादा म्हणजे आम्ही, माझं माहेरचं गाव रोहा, त्यांचंही गाव रोहा, त्यामुळे लहानपणापासून मी त्यांना माझा परिचय ओळखत होतेच. पण लग्नानंतर म्हणजे सख्खे आतेदीर झाले ते, त्यामुळे तर आणखीच जवळ. कारण आमचे बापट कुटुंब आणि आठवले अगदी घनिष्ठ संबंध होते पहिल्यापासून, ते पुढे आणखी वाढीला लागले. आणि मग ही सगळी प्रेरणा त्यांच्यापासून मला मिळालेली आहे. आणि म्हणून मी हे भगवद्गीतेचं जे शिकवण्याचं काम करते, प्रसार करते गीतेचा, त्याच्यामुळे मला आणखी प्रेरणा मिळालेली आहे. हे सगळं विनामूल्य काम मी चालवते, कुठेही कोणत्याही प्रकारचा पैसा वगैरे काही घेत नाही. लहानपणापासून माझ्या मुलांपासून मी तो शिकवायला सुरुवात केलेली आहे. 50 वर्षापूर्वीपासून, 50 वर्ष होऊन गेलेली आहे. कारण त्यावेळेला मुलं शाळेत जात होती माझी DS हायस्कूलमध्ये. आम्ही 1963 साली सायनला राहायला आलो, तेव्हा ती DS हायस्कूलमध्ये जात होती. तिथे श्रीकृष्ण जयंतीचा उत्सव खूप थाटामाटात साजरा होत असे आणि मुलांकडनं 18 अध्याय म्हणून घेत असत आणि शिवाय पाठांतर स्पर्धाही होत असे. त्यामुळे मी त्या मुलांना माझ्या शिकवायची, ते सगळीकडे कळलं. मग माझ्याकडे मुलं हळूहळू गीता शिकायला यायला लागली. आणि तसंच आम्ही जिथे राहतो त्याच्या समोरच रेल्वेच्या पलीकडे धारावीचा परिसर येतो. तिकडून पण शाळेत येणारी मुलं असायची, ती पण माझ्याकडे यायची. म्हणजे त्यांच्या घरातल्या म्हणजे ते त्यांचे आईवडील असायचे, त्यांना फारसं काही येत नसायचं वाचन वगैरे सुद्धा, पण ती माझ्याकडे येऊन गीता शिकायची आणि इतकं स्पष्ट शुद्ध अस्खलित त्यांची वाणी असायची. इतकं छान म्हणायची ती. माझ्या घरी जी मोलकरी काम करते तिची मुलंही माझ्याजवळ शिकतात. आणि हे असं हे जे गीतेचं प्रसाराचं काम आहे ते माझ्या घरातही चालतं. सायन भगिनी समाजाची मी सभासद आहेच. म्हणजे मी सभासद झाले, नंतर अध्यक्षापासून सर्व काही जबाबदाऱ्या मी तिथे पेलल्या आणि तिथेही मी वर्ग सुरू केला. त्यालाही आता 25वं वर्ष चालू आहे. 25 वर्षाचा सोहळा आमच्याकडे काहीतरी होईल होता. त्यामुळे असा गीतेचा प्रसार माझा सर्वत्र सगळीकडे चालू आहे. आणि परत लग्नानंतर 12 वर्ष मी म्हणजे माझा अभ्यास सुटलेला होता, म्हणजे मॅट्रिक झालेली होते. त्याच्यानंतर 12 वर्षांनी 3 मुलं झाली आणि मग मी पुन्हा अभ्यास सुरू केला आणि पदवी मिळवली. तसंच कधी मी स्वस्तच बसले नाही. गाण्याची परीक्षा दिल्या, मग ते गाणं सुरू केलं, थोडं छंद वाढवला तो. स्वाध्याय मंडळ 5वीच्या परीक्षा दिल्या, पुष्कळ दासबोध वगैरे सगळ्या कुठल्या असतील त्या परीक्षा दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे मला एक प्रकारची प्रेरणा मिळते. सारखंच कुठेतरी जायचं, काहीतरी शिकायचं, काहीतरी करायचं आणि त्याचा समाजाला फायदा करून द्यायचा, ही माझी उद्दिष्ट राहिले आहे आतापर्यंत. ते अजून चालू आहे, अजूनही मी ते काम करते आहे. दर आठवड्याला 3 वार समाजात जाते, तिथल्या पाळणाघरातल्या मुलांना शिकवते. कोणी भगिनी ज्या कोणी शिकतील त्यांनाही शिकवते. फक्त गीता नव्हे, श्रीसूक्त, अथर्वशीर्ष किंवा मैत्र स्तोत्र, शंकराचार्यांची स्तोत्र, असे संस्कृत जे काही असेल ते मी शिकवत असते आणि मला खूप त्याच्यात आनंद मिळतो. आणि ती जी मुलं शिकतात त्यांनाही खूप आनंद मिळतो.
त्यामुळे हा जो सत्कार आहे तो माझा सत्कार नाही आहे, त्या माझ्या घरी शिकलेली आहेत मंडळी, त्या सगळ्यांचा तो सत्कार आहे, ती सत्कार पात्र आहे, त्यांचा तो सत्कार आहे आणि त्या सगळ्यांना मी धन्यवाद देते. आणि आज ज्या दिवाळीच्या निमित्तानेच हा आपला आनंद सोहळा चालू आहे, तर ते दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांना देते आणि देवी आणि भाषण पुढे करते. धन्यवाद. अगदी तळमळीनं आणि आत्मीयतेनं त्यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे. यानंतर बांधकाम क्षेत्रातील यशस्वी उद्योजक आणि आजच्या कार्यक्रमाचे पुढचे